जय श्रीराम पब्लिक. तर कसे आहे सगळे मजेत. आज होती होळी म्हणजेच धुलिवंदन. ह्याच दिवशी आपण दुसऱ्या गावात एका कामासाठी गेलो. तिथं ते काम नाही झालं, पण त्यांनी आम्हाला खूप गोळशिलं. मग काय ते रंगेल तोंड घेऊन निघलो गावाकडे. गावात पोहोचतात बघ तो काय चिल्लर पार्टीने पण घोळसाघोळशी केली ती चालू. यांचा नजरिया पाहून निघलो आम्ही गावात दुसरीकडे. तर तेव्हा तिथं बघितलं एक मुलगा घरातला पिल होता. त्याच्या घरापुढं खूप गर्दी, कारण तो बाहेर येत नव्हता. त्याच्या घरापुढं पाणी फेकणं चालू, आरडाओरडा चालू होता. मग काय आम्ही धरला एक ट्रॅक्टर ड्रायव्हर, तो पण आमच्या हातातून पळून गेला. त्याला धरले पुढच्या गँगवाल्यांनी आणि त्याला रंग काय हे माहितीच होऊ दिलं नाही. फक्त ऑइलने रंगवला. मग गावात पाहतो जाऊन तर काही तर झालं, ते शर्ट फाडाफाडी चालू. एका मुला शर्ट फाडायला 5-5, 6-7 जण. शर्ट फाडल्यानंतर मुलांचे हाल बघा फक्त तुम्ही. कोणाचं अर्ध खालीहून गायब, कोणाचं अर्ध मागून गायब. हे शर्ट फाडाफाडीचा झाल्यानंतर तेवढ्यात काय बघितलं आम्ही, पुष्पा 2 मधल्यासारखे स्टॅम्प मारणं चालू होते, झुकेगा नाही साला बोल के. मग काय गँगच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षाचा सत्कार करून आम्ही केलं नियोजन पोवायला जायचं. पोवायला जाण्यासाठी गाड्या काढून आम्ही निघलो पोवायला. विहिरीवर पोहोचताच ओम भाऊंनी काय माघार घेतली नाही. कपडे वगैरे काढून केल्या कुद्या मारणं चालू. रिपा रिप हे कुद्या मारते तोपर्यंत तुम्ही सबस्क्राईब आणि लाईक करून घ्या. मग काय मी पण माघार नाही घेतला. मी पण टाकली कुदी एक पहिली. कुदी मारून वर येतो की दगडानं अंग घासणं चालू केलं, कारण की कातडे निघत होते पण रंग काय नाही. ह्या मित्राचं तर बेकार हाल चालू होते. बिचारा कवाचा घासत होता काय कोपऱ्याला, तरी कलर निघत नव्हता. तुमचं असं झालं का कमेंटमध्ये सांगा. मग काय जय श्रीराम पब्लिक. निघलो घरी. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.